भारतीय फेस्टिवल महाकुंभ मेळा हा एशिया खंडातला नंबर 1चा फेस्टिवल म्हणून ओळखला जातो आणि हिंदू धर्मातला सुद्धा एक नंबरचाच फेस्टिवल आहे. कारण की याच्या एवढी पब्लिक कुठेच जमावळा होत नाही. त्याच्यामुळे महाकुंभ मेळा दर्शनासाठी आहे. सध्या मोनालिसा नावाची मुलगी तिथे फुलं विकत होती, तर त्या फुलं विकता विकता तिच्या डोळ्याकडे सोशल मीडियाची नजर गेली आणि तिने रातोरात फेमस करून टाकलं. तर कुंभमेळ्यातनी ह्या गोष्टी जास्त प्रमाणात दिसत आहे. कोणची ती एक मुलगी जाडी तिने एका साधूचा अपमान केला. तुम्हाला मोहमाया आहे म्हणे, नसती तर तुम्ही पैसे घेतलेच नसते. बिचारा ते काट्यावर बसून आपली तपश्चर्या करून राहिला, जे काय करत असेल ते. कारण की तुम्हाला वाटते की तपश्चर्या काही नाही, पाखंड आहे, असं आहे तसं आहे. तर आपापल्या बेसिसवर आपापले जण उदरनिर्वाहासाठी करते, यातनी तुमचं पोट काऊन दुखते. म्हणजे पैसे मागत असेल तर तो दोषी आहे. तो आपल्या मनानं तिथं बसून आहे आणि लोक त्याच्या शरीराकडे, त्याच्या हालचालीकडे पाहून त्याला पैसे देतात. आणि हे काही येते छपरी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, तुमने मोहमाया है, तुम साधू नाही हो, काय धंदे लावले हे. कुंभमेळ्यात जासाल तर रट्टे खासाल. कोणी बी असं नसते, साधूचा अपमान करू नका. तिथं त्याचाच दिवस आहे कुंभमेळा हा. म्हणजे समुद्र मंथन, ते लय मोठी स्टोरी आहे, ते काही सांगत बसत नाही मी. तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो त्या मुलीचा कसा अपमान केला ते. बाकी भेटू नेक्स्ट टाइम स्क्रॉल करता करता. व्हिडिओ आवडला असेल तर आप तो अभी तो बैठे थे, आपको तो पैसे की कोई मोह माया नहीं थी। अब आपको मोह माया आ गई, जल्दी आप तो वहाँ से तर यांना काय, हे काही काही छपरी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर गेलेले आहेत कुंभमेळ्यामध्ये आणि ते कॉन्टेंटसाठी इकडे तिकडे पळत राहतात. आता त्यांना हे बाबा कॉन्टेंट दिसला, त्याला फक्त कॉन्टेंटशी घेणे देणे नाही. त्या बाबाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून म्हणजे आपल्याला दया येते. तरी भी म्हणते, दो मेरे को चिल्लर दो, मैं कन्वर्ट करके तुमको नोट में देती हूँ. तू क्या करेगी चिल्लर का, चिल्लर चोर. सबस्क्राइब करो. समझ गया व्हिडिओ तो, समजला तर भेटू नेक्स्ट टाइम स्क्रॉल करता करता.